नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, देवा काळजी चॅनलवरती ना तुमचा स्वागत असा. आज ना मी तुमका मालवणी गरम मसालो आम्ही बनवलो ना घराकडे तो दाखवतले आणि त्या मसाल्याचं प्रमाण पण तुमका सांगतले माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, यावर्षी ना आमका मसालो बनवूक ना खूप उशीर झालो. त्याचं कारण असा की पाऊस पण अचानक पडलो. म्हणजे पावसाचे दिवस नाही होते आणि पाऊस ना गेलो 1.5 महिनो झालो, पावणे 2 महिनो झालो. पाऊस असो अचानक मध्ये पडता, मळब येता, ढगाळ वातावरण होता आणि कसा मिरची जेव्हा सुकत घालतो ना तेव्हा एकदम कडक ऊन होया किंवा खायचाही सुकवान आपण घालतो तेव्हा कडक ऊन होया. ढगाळ वातावरण किंवा मळब असली ना तर आम्ही मिरची किंवा खायचाच सुकवान घालणं नाही, कारण मग ना आता कॅड शेता त्याच्यावर असा ओलो दवासारख्या येता. आणि तर मित्रांनो, तुम्ही अजूनही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे ना माझे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येतील. तर मित्रांनो, आता ना मी तुमका यादी वाचून दाखवतो आहे, ती तुम्ही ना नीट ऐका आणि तुम्ही शेअर पण करून ठेवा. म्हणजे कसा तुमका जर मसालो बनवची जेव्हा वेळ येता तेव्हा बऱ्याच जणांका ना मसाल्याचं प्रमाण माहिती नसतं. दरवर्षी आम्ही 2 प्रकारचो मसालो बनवतो, ह्या वर्षी फक्त आम्ही एकच भाजलेलो मसालो बनवलो. तर ती मी आता यादी वाचून दाखवते तुमका. ती अशी असा: बेडगी मिरची आम्ही 600 ग्रॅम घेतलो आणि ह्या 1 किलोचा असा, 1 किलोच्या गरम मसाल्याचा. गुटूर मिरची 400 ग्रॅम घेतलो. गुटूर मिरची म्हणजे बेडगी मिरची कमी तिखट असता, त्याच्यामुळे थोडीशी तिखट मिरची घालूची लागता. ती गावठी मिरची, गुटूर मिरची म्हणजे गावठी मिरची, ती 400 ग्रॅम घेतलो. धने 150 ग्रॅम घेतलं. नागकेशर 10 ग्रॅम घेतलं. तमालपत्र 10 ग्रॅम घेतलं. जिरा 300 ग्रॅम. बडीशेप 300 ग्रॅम. मोहरी 50 ग्रॅम. मेथीदाणा 10 ग्रॅम. रामपत्री 10 ग्रॅम. हळकुंड 40 ग्रॅम. शहाजिरे 20 ग्रॅम. खसखस 30 ग्रॅम. मसाला वेलची 15 ग्रॅम. जायफळ 15 ग्रॅम. दगडफूल 10 ग्रॅम. खडक हिंग 10 ग्रॅम. खडक हिंग ह्यो ना मसाल्यात घालणं ना, ह्यो मसालो कुटल्यानंतर मसाल्याच्या बरणीत ठेवण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो, पण आता तो मी यादीत लिहिलं आहे. काळी मिरी 50 ग्रॅम. लवंग 50 ग्रॅम. चक्रफूल 20 ग्रॅम. दालचिनी 20 ग्रॅम आणि तिरफळ 10 ग्रॅम. तर मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त पण ना काही जणांका अजून काही 4-5 आयटम ह्याच्यात म्हणजे जोडतात लोक. म्हणजे जे बरेच जणांचे वेगळे पण असतात, म्हणजे काही जणांका अजून 2-3 जिन्नस वेगळे घालूची म्हणजे पद्धत असतात त्यांची, त्यांच्या आवडीनुसार ती घालतात. आम्ही ह्या एवढाच घालतो. आणि आमच्याकडे जर ना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असा की ह्याच्यात ना मीठ पण आम्ही 100 ग्रॅम घालतो 1 किलोच्या मसाल्यात. पण ता मीठ हा ना आम्ही ऑर्डरचो मसालो असतात आणि कोणी जर आमका रिक्वायरमेंट दिल्यान की आमच्या मसाल्यात मीठ घाला तरच आम्ही मीठ घालतो. मित्रांनो, सगळ्यात पहिला ना आता यादी वगैरे वाचून झाली, आता पुढची प्रोसेस तुमका दाखवते. आता ना आम्ही बेडगी मिरची आणलो, तर बेडगी मिरची आम्ही ही आता आमची ही जास्त मिरची असा, तुमका प्रमाण जर सांगले तर 1 किलोचा होता. सगळ्यात पहिली आम्ही मिरचीचे देठ काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ही मिरची उन्हात सुकवलं एकदम कुरकुरीत ना. म्हणजे काही जण ही कमी म्हणजे कोण 5-6 उन्हात सुकवतात, काही जण 7-8 उन्हात सुकवतात. आम्ही पण ह्या का ना चांगली अगदी 7-8 उन्हात सुकवतो. ही बघा आता ही कशी मिरची दिसता ती बघा, लाल पण दिसता हा आणि थोडीशी काळपट पण, म्हणजे ती असता लालच. जास्त उन्हात सुकल्यानंतर ना थोडं त्या मिरचीचा कलर चेंज होता. ही बघा कशा प्रकारे उन्हात घातलं होती बघा. ही आता आम्ही खळ्यात घातलो, खळ्यात लादी घातलेली आहे आमच्या. मग फक्त देठ काढून सुकवलं, बाकी काय ते का आता केलं नाही हो. 2 प्रकारची वेगळी मिरची घातलेली असा. ही असा बेडगी मिरची आणि ती दुसरी जी आता तुमका दाखवलं आहे ना ही बघा, ही असा ती गावठी मिरची 400 ग्रॅम जी असा ना ते 1 किलोचं प्रमाण होता. हे आमचं जरा जास्त मसालो असा. तर ही अशा प्रकारे ना पहिले देठ काढून सुकववी. देठ कधीही मिरचीच्या म्हणजे मसालो बनवतो त्याच्यात कधी देठ घालूचे नसतं, कारण देठ ना बरीच जण म्हणजे काही लोक मसालो विकतात ना त्यांना देठासहित कुटतात तो मसालो गिरणीत नेऊन. देठ म्हणजे तो लाकूड असता एक प्रकारचा, आणि देठाची मिरची जेव्हा आपण मसालो करतो त्यांनी कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात म्हणजे कॅन्सरच होता लगभग. म्हणून लाकूड कधी लाकडाचा भुसो खावचो नसता. आणि आम्ही विकूची मिरची असा दे नाही तर घरगुती मिरची असा दे एकदम पारदर्शक प्रमाणित ना अशी ती मिरची मसालो आम्ही बनवतो पारदर्शकपणानं, म्हणजे भरपूर त्याची काळजी घेतो.
आई आमची बसलेलीच असता थंय आणि सगळं आमकां सांगत असता असा करा तसा करा. वायट जरी काय वेगळा दिसला तरी ना ती म्हणजे आमकां म्हणजे आरडाओरडा करून सांगता की असा करा तसा करू नको. तर ह्यो बघा पूर्ण मिरची सुकलेली. अजून मित्रांनो ही आम्ही कापलो नाही हो. हां, आता बघा त्याचे देठ काढलं ते पण दाखवते. म्हणजे देठ पण हे काढलं होते किती इले ते बघा. हे आता जवळजवळ ना नाही म्हटलास तरी आमचं 3 किलो मिरचेचो ह्यो मसालो असा आणि भरपूर देठ इले असत ते का. आता अर्धे आहेत ना ते अर्धे आमच्या आईन पाटल्या बाजूक सुकत घातल्या ना मिरची. आता थंय कॅमेरो घेऊन गेले ना तर परत थंय अडचण पण असा, ऊन असा पण अडचणीत असा. म्हणजे म्हणजे एका पूर्ण पालावर पाल म्हणजे त्या चटईसारखे आमचा मोठाच असा तर मसाल्यासाठी आणि खोबऱ्यासाठीच ठेवलेला त्याच्यावर घातलेला असा. हे खळ्यात घातलं होतं म्हटलं चल ह्याचो व्हिडिओ बनवून दाखवते तुमका. मिरचीचे देठ बघा किती इले होते. हे असे देठ काढूचे असतात. हे देठ खाले ना तर कॅन्सर होण्याचे चान्स असतात आणि आजारी पडतात. फेफड्यांचो हृदयाचो कसलोही त्रास होता. म्हणून मिरचे काढणं खूप महत्त्वाचा असता. आम्ही मिरचे काढूनच मसालो बनवतो. कोण कोण मसालो मिरचे काढून बनवतात ना त्यांनी माका सांगा. आणि कोण मिरचेचो म्हणजे मिरचेचे देठ काढणत नाही ना त्यांनी पण माका कमेंट करून सांगा. म्हणजे कसा कळता ना मसालो बनवचो. बहुतेक विक्रेते लोक असतात ना ते तसेच बनवतात देठ असंही. आता ह्यो बघा आई आमचो ही मिरची भाजता. मी आता व्हिडिओ बनवतोय ना त्याच्यामुळे मी काय भाजूक घेतलंही नाही. आई आमची टेबलवर बसली आणि तो मिरची भाजता. ही बघा ती आता खळ्यात आम्ही सुकवलो. हां, ते सुकवलेली मिरची म्हणजे 7-8 उन्हात सुकवलो त्याच्यानंतर परत ती टोपात पण भाजतो बघा. आता ही पूर्ण लाल झाली ना नंतर मग आई त्याच्यात दुसरा काहीतरी टोपात टाकतेली आणि ता भाजतेली. तुम्ही बघून घ्यावा किती पारदर्शकपणे ती मिरची पण भाजूची लागता. ती खाली ती टोपाक लागता नाही म्हणून सारखी त्या झाऱ्यान अशी परतीत रवाक होई असा असता. आणि ह्यानी घुसमट पण लय भरता. आईन आता ना पहिला असं म्हणजे काय मांस बीस लावत नाही. आता ती तिका म्हणजे कसा थोडासा तब्येत पण बरी नसताना आईची म्हणून मग आता तिका पण मी मांस लावक सांगले कारण घुसमट भरता म्हणून. बघा मिरची कशी झाली आहे ती बघा. एकदम काळी कुळकुळीत मस्त अगदी भाजली. अशी झाली ना का मसालो एकदम मस्त कुटता आणि पटकन कुटता. थोडीशी वली रवली ना काय कुटताना पण ना तो जरा तो म्हणजे ती मशीन तुमका दाखवतले पुढे व्हिडिओ त्याका त्याने मशनीकची टाकता. त्यांनी कोणाची दाखवलेले मग अशी आमका नंतर त्यांची मिरची जरा वली होती. दवातलीच मिरची घेऊन इले कुटूक आणि त्याची टाकली. ह्या सगळा आमचा गरम सामान असा बघा. गरम सामानात बघा ह्या तुमका मगाशी जी यादी वाचून दाखवले ना ती सगळी ही यादी असा बघा. ही आम्ही पाकिटा मालवणसून आणलं. आता ही नंबराप्रमाणे याक याक आई भाजतली. थोडासा मी पण लागतले भाजूक पण कसा मिरची थोडीशी ना घुसमट भरता म्हणून मी ती म्हणजे थोडासा माका भीती वाटता. तशी भाजतंय मी मिरची पण आता कसं आज थोडीशीच असा म्हणून आई म्हणता मीच करते चल. आता गरम सामान मग थोडं भाजताना मी मदत करीन ती का परत मग कॅमेरा धरूचो लागता ना एकान. तो आई कसं व्हिडिओ बनव पटकन जमणार नाही म्हणून मग माका आता घराकडे आज कोण दुसरी नाही आहेत कॅमेरो धरूक त्याच्यामुळे आजचो व्हिडिओ माकाच बनवचो लागतो कॅमेरो धरून. मग आईक आता मी ह्या भाजूक सांगले बघा. मी हा सगळा गरम सामान असा. आता ह्याच्यात ना मिरी असत ना ती थोडी आम्ही विकत आणलो पण थोडी म्हणजे जास्त ती मिरी ना आमचीच असत. तुमका आधी पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवलं आहे. आमचे मिराची झाडं असत. मिरी आमची घरगुतीच असतात. कसा मधीत त्या दिवशी ना एकानं म्हणजे आम्ही देई नाही होतो कारण आमका ठरलेली असतात ना आमची मसाल्याक आमका इतकी लागतात. ती एक मुंबईकारीन इल्ली आमच्या शेजारची गावठी मिरी द्यावा करून ना आमच्याकडून अर्धा किलो मिरी घेऊन गेली. म्हणजे ती विकत नेल्या आणि त्याच्यामुळे मग आमका थोडासा एक पाकिट कमी पडला तर विकत आणूचा लागला. हे बघा हे आता धने असत. आईन कसं बघा सुकत टाकल्यानं ते खळ्यात. धने पण आम्ही असे मस्तपैकी त्यांचे सुकवानाचे आमचे चादरी वेगळे असतात. फक्त आंब्याची आमटा आम्ही चुडतावर घालतो. बाकीचं सगळं ना आमका ह्या असा त्यांचे चादरी वेगळे असतात सुकवाना घालवचे.
गोडधेसारखे शिवाचे पण लागतात. हे बघा, हे धने आता असे उन्हात सुकत, म्हणजे ह्या असं नाही ना की 3-4 उन्हात सुकवतो असं नाही, चांगला 7-8 उन्हात आम्ही सुकवतो होता. मस्त कुरकुरीत झाला ना, काय मसालो असो झणझणीत होता त्याचो आणि असो पटकन कुटता. म्हणजे तो कुटणारो पण खुश होता आणि आम्ही मसालो खाणारी पण खुश जातो. मेन म्हणजे ना आता प्रमाण जेवढा इम्पॉर्टंट आहे ना तेवढा आता सामान उन्हात सुकणं पण खूप महत्त्वाचा असा आणि त्या भाजणं पण तेवढाच महत्त्वाचा असा. कच्चा रावता नाही तर मसालो जास्त दिवस टिकता. हे बघा, हे आता धने असं ते उन्हात सुकवल्यानंतर ते आम्ही भाजतो. हे बघा, काही लोकांना म्हणजे विक्रेते लोक असतात ते काय करतात सांगा, आम्ही बघलो, म्हणजे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाची बुराई करणं नाही, पण कसा असा आपल्या म्हणजे कोणाच्या पण तब्येतीचा फायदेशीर हा त्याच आपण सांगायचा. म्हणजे कसा लोक थोडी अलर्ट पण होतात ना की काय खायचं आणि काय नाही खायचा किंवा कशा प्रकारे खायचा. तब्येत महत्त्वाची असता मित्रांनो. आता बरेच लोक काय करतात, एकाच उन्हात सुकवतात आणि नंतर गिरणीत नेतात. आता ह्या माका कसा माहिती असं तुम्ही म्हणतालास, तू काय बघूक गेलो. आता तुमका पुढे मी मशीन दाखवतले मसाल्याची कुटूक जातवती, तो गिरणवालोच आमका सांगता. तुमचे अगदी सामान आणा तर मस्त अगदी कुरकुरीत भाजून तुम्ही घेऊन येतास, अजिबात त्या मशनीत चिटाकणं नाही. त्याच्यावरून त्याका पण समजता की ह्या सामान चांगला उन्हात आधी 7-8 सुकवलेला असा, त्यानंतर त्या टोपात भाजलेला असा. म्हणजे ह्या पण महत्त्वाचा, नाही तर त्याच्यात आपलाच नुकसान होता हो. मसाल्याक ना 2-3 महिने झाले काय हळूहळू चिती येऊक लागता, तुम्ही जर चांगला ते का उन्हात सुकवलाच नाही तर. हे बघा, हे असा गरम सामान याक याक भाजूचा लागता आणि या काय गॅसवर भाजून जमणार नाही. आम्ही चूल म्हणजे अशी बाहेर बनवलेली असा ही परड्यात. म्हणजे आमची पाणी तापवची चूल वेगळी असा, ही आता मसालो भाजूक म्हणून आईन बनवल्या ना. आणि आता त्याच्यावर या सगळा मिरी वगैरे सगळा भाजता. बघा, मिरी आमची स्वतःचीच असतो त्या झाडाची, त्याच्यामुळे काय तो थोडंसं खर्च कमी होता. बघा, तमालपत्री पण आमचीच असत. हां, तमालपत्रीचा सुद्धा झाड असा ना आता आमचाच असा. म्हणजे याक ना या बरीच 4-5 झाडं आहोत. आमच्याकडे कसा आहे ना मित्रांनो, 3 गरम सामानाची जी झाडं असत ती आमच्या घराजवळच्या परड्यातच असत. दालचिनीचं झाड आणि काळी मिरी आणि जायफळाचं झाड आहे ना, तर असा वाढला हा मोठा, पण अजूनपर्यंत त्या काही पण जायफळ लागला नाही आहे. म्हणजे जायफळ लागाक अजून सुरुवात नाही झाली आहे. ह्या वर्षी त्याका 3-4 फुलं इल्ली, पण ती घळान पडली, ती काही मोठी नाही झाली. तर मग आई म्हणता नाही, आता ती पुढच्या वर्षी कदाचित म्हणजे त्याका थोडीफार येतील जायफळा, 4-5 जरी इली तरी सुरुवात होईल. ह्या बघा, ह्या जा असा ना गरम सामान मित्रांनो, तर आता सगळा आम्ही एका डब्यात भरलो आणि ह्या ना वेगवेगळा भाजलेला असा एकत्र टोपात टाकून त्याका ढवळलेला नाही. सगळा अगदी वेगवेगळा टोपात घेऊन त्याका भाजलेला असा. एक त्याचा जो आयटम असा तो सगळं वेगळंच भाजलेलो हा, त्याच्यामुळे तो चांगल्या प्रकारे भाजलेलो हा. आणि ह्या गरम सामानाचो ना तुम्ही चहा पण करू शकतास. हां, आम्ही सेम ह्या जा तुमका दिसता ना सेम टू सेम असाच, पण फक्त जरा बारीक, ह्या जरा मोठा असा, कारण ह्या मशनीत कुटूचा हा म्हणान ता आमका मिक्सरात बारीक करूचा लागा म्हणून ह्याच्यातलाचा ना असाच. म्हणजे ह्या जा गरम सामान दिसता हा तात आम्ही कोरोनाच्या काळात डब्यात भरून ठेवू आणि त्याची आम्ही चहा करून पिऊ. म्हणजे कोरोनाची चहा म्हणतात ना, ब्लॅक टी, तशी साखर वगैरे काय नाही, गरम सामानाचं नुसतो काढो, त्याका उकळव आणि पिऊ. आता माका आठवण झाली या मसाल्याचा गरम सामान बघून. ह्या बघा, कोण ना अशा प्रकारे गरम सामान भाजताना आता माका कमेंट करून सांगा. ह्या बघा, आणि मसाल्याचं कसं आहे ना मित्रांनो, जेवढं मसालो तुमचो चांगलो होता त्याच्यासाठी गरम सामानाचो मेन रोल असता. जेवढा गरम सामान जास्त तेवढं मसालो खमंग होता. आता बघा, आम्ही मसाल्याच्या गिरणीत पोचलो आणि मसालो कुटूक सुरुवात केल्यान. हे बघा, ही इलेक्ट्रिक मशीन असा आणि हो जो काळो टप आहे ना तो मसालो बारीक झालो ना काय त्या काळ्या टपात पडता. आता ही सुरुवात असा. 3 मुसळा असत. पहिली ह्याच्याकडे ना मित्रांनो 2च मुसळा होती
आणि वायलात कुटितो. वायलात म्हणजे इलेक्ट्रिकच होती मशीन त्याची, पण जमिनीत असो वायल होतो, वायनात कुटतात तसो. आणि 2 मुसळा होती. त्याच्यात मिरची पण कशी थोडीच टाकी, म्हणजे 3 किलो दिली टाकूक ना तशी थोडी थोडी पुढे ढकलीत राहा, तो एकदम नाही जाय. 2 वर्षापूर्वीचा माका आटा होता, त्या वायलात तो असो काईल टॅन पुढे पुढे मिरची करीत राहा. तेका थंय खडे ठोक बसान रावाचा लागा मसालो कुटणारे. पाणी पण पिऊक जाऊक गावा नाही. आता त्यांनी ही नवीन इलेक्ट्रिक मशीन आणल्यान. आता बघा तो मी व्हिडिओ बनवतंय म्हणून सांगलंय, तर माका सांगल्यान मी पेच पिऊक जातंय, तुम्ही जरा लक्ष ठेवा. ह्या मशनीचा या फायदो काय असा सांगा. ह्याच्यात ती मिरची टाकल्यान, गरम सामान टाकल्यान काय आपला खय तो दुनिया फिरानी येता, तर आपण म्हणजे आपोआप पुढे पुढे सरकता. काईल टॅन बिल टॅन काय ढकलूची गरज नाही. म्हणजे तर खाली जा सामान असा बघा, खालचा वरचा खाली असं तो मसालो होईतच असता आणि आपोआप होता. आता मी जवळजवळ हे किती वेळ झालो व्हिडिओ बनवतोय, तो मिरची टाकून गेलो, तो अजून इलो नाही. आपणच तो बरोबर असो म्हणजे मिक्स होईत असता बघा. म्हणजे जेवढे म्हणजे म्हणतात ना दिवस पुढे पुढे जातात ना, तशी टेक्नॉलॉजी किती पुढे जाता ती बघा. किती सुंदर असो वास येता ह्या मसाल्यात. असं वाटतं आताच एक आंबो कापूचो आणि मीठ मसालो लावून खावचो. भूक पण अशी पण लागलेलीच असता. हे बघा, खिडकी पण त्यांनी मोठी ठेवल्या ना, कारण मग त्या मसाल्याची घुसमट भरताना, म्हणून तो जो गिरणा ना ही म्हणजे मशीन त्याच्या बाजू कशी मोठी खिडकी ठेवल्या ना. व्हिडिओत बघा तुम्ही, तुमका ती दिसता. ही बघा, म्हणजे कसा ते घुसमटाताना ती बाहेर जाता, नाही तर बघीच खोकत राहतात सगळीजणं. आता एका बाईची मिरची होती ना, ती जरा वली होती. खरा तर तिचो नंबर होतो आणि आमचो 18वो होतो, तिचो 17वो होतो. तर त्यांनी काय सांगल्यान मिरची बघल्यान, आणि तुमची मिरची दमट असा, तुम्ही तिका बाहेर उन्हात जरा अर्धो 1 तास सुकवा, नंतर तुमची मिरची घालते. आणि आमची सुकी होती म्हणून आमची घातल्यान. आणि तिका थंय आता चादरीवर म्हणजे त्या चटईवर सुकट टाकूक सांगल्या ना गरम सामान आणि मिरची. हे बघा, कारण मग त्या मुसळांकांना आता चिटकत राहला असता. वली मिरची असली ना तर तो जो मशीनवालो हा ना, तो कोणाचो मसालो कुटूक घेणार नाही सुकल्याशिवाय. थंय त्यांचा पण खळा हा ना, त्या खळ्यात तो सुकत घालूक सांगता. 1-1.5 तास सुकलो काय नंतर मग कुटूक घेता. लोकांचा काय पटापटा कुटून घराक जाऊक बघतो, त्यांका थंय मसालो खावचो नसता, इकूचो असता. तो कॅन्डशालो तरी चलात ना 2 महिन्यांनी, त्यांचा काय जाता. हे बघा, फक्त ना ही मशीन सोमवारची बंद असता, कारण आमच्याकडे सोमवारची लाईट जाता, लोड शेडिंग चालू असता ना. सोमवारी खायचा ह्या मसालो कुटूची गिरण बंद. ही बघा, ह्या घामेलात ना 3-4 किलो एकदम मिरची रावता, गरम सामानासहित. किती छान प्रकारे मसालो कुटलो जाता आणि हैसून आता बाहेर येतलो. हे बघा, कोणी ना असो मालवणी गरम मसालो घरी बनवल्यानी या ना, त्यांनी माका कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळीजणं चांगल्याच प्रकारे मसालो बनवतात, फक्त गरम मसाल्याच्या प्रमाणाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असता. आणि काय कोणाक मीठ टाकतात, काही लोक नाही टाकणं, तो एक वेगळो फरक असता. बाकी मसालो सेम टू सेमच असता, बाकी काय वेगळो फरक नसता. बघा, आता माझा व्हिडिओ बघल्यानी ना काय माझे अर्धे सबस्क्रायबर आहेत ना, ते आईक फोन करूक सुरुवात करतले, आमची पुडी बांधायला ठेवा, आमका 1 किलो ठेवा, अर्धा किलो ठेवा. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल ना, तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा आणि माका ना सपोर्ट करा. धन्यवाद. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मसाल्याचा व्हिडिओ तर संपलो, पण त्याच्या पुढे ना मी तुमका खूप महत्त्वाचा एक सल्लो देतो आहे. त्याच्यासाठी पुढे मी म्हणजे ह्यो व्हिडिओ बनवलो आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ हा ना तो पूर्ण ऐका नीट, मी काय सांगलो आहे त्याच्यात. कारण बरेचसे न्यू क्रिएटर असत, ज्यांचे सबस्क्रायबर पण आताशे 25-30 असे असत, म्हणजे ते न्यू क्रिएटर असत आणि कोकणातले पण असत. म्हणजे माका शो होतात त्यांची चॅनलला. माझ्या चॅनलला ना मित्रांनो आता 29 मेक ना 6 महिने कंप्लीट होतले होत आणि अजूनही माझं वॉच टायमिंग कंप्लीट झालो नाही या लॉंग व्हिडिओचं. बरीचशी लोक लॉंग व्हिडिओचा ना महत्त्वाचा काय हा ना
चला मसाल्याचा हा ना, तर मग म्हणजे एक उदाहरण देते नेमक्या काय असं आता थोडा थोडा ऐकतात आणि त्याका स्कायप करून पुढे जातात. मग मित्रांनो कसं वॉच टायमिंग वाढतलो म्हाका सांगा. मग आणि बरेचसे सबस्क्रायबर असे पण असत माझे आणि बरेचसे लोक असे पण असत, म्हणजे दोन्ही प्रकारचे. व्हिडिओ तर वॉच करणंच नाही आणि वरून विचारतात पैसे चालू झाले काय तुमचे, मग किती पैसे येतात तुमका. म्हणे पहिली गोष्ट ना, जे किती पैसे येतात अशी जी लोक विचारतात ना, ते मुळात आपले सबस्क्रायबर नसतात. त्यांचं नुसतो घारीसारखं लक्ष आपल्या चॅनलवर असता. ह्यांका आता किती पैसे भेटतात, कसं आता निंदकाचे घर असावे शेजारी. मित्रांनो माझे हे अनुभव असत, मी बघले. पहिला चॅनल सुरू केला ना काय त्यांचं ह्योत लक्ष. आपण तर आधी ते सबस्क्राईब करणंच नाही. पहिली गोष्ट विचारला काय केलं म्हणून सांगतात. कमेंटमध्ये तर त्यांचा एक खै कमेंट दिसणार नाही, पण तीच लोकांनंतर अशी मधीच खै भेटली ना काय विचारतील मग आता पैसे चालू झाले काय तुमचे. अरे लोक एवढी मेहनत करतात. मित्रांनो मी आहे ना रात्री 2-2, 3-3 वाजासरसुद्धा गावात कशी भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे घराकडे आम्ही संध्याकाळची 3 सांची घराकडे येतो संध्याकाळी. त्याच्यामुळे मग जेवण खावान सगळा करीपर्यंत रात्रीचे 10-10:30 वाजतात. त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करूक बसतोय किंवा त्याच्यात माझो व्हॉईस देतोय, जा काय असा तर सगळं करूक बघतोय. रात्रीचे 2-2, अडीच पण म्हाका वाजतात. पुरो गाव म्हणतात ना तो झोपलेलो असता आणि मी एकटाच ना ते खोलीत बसान या माझं काम करीत असते. ता कोणाक असं दिसणार नाही, म्हणजे जी निंदा करतात त्यांका. तर आता मी तुमका सांगू इच्छितोय, जे नवीन क्रिएटर असत ना त्यांनी माझ्यासारखी चुकी करू नको. मित्रांनो लॉंग व्हिडिओचोच वॉच टायमिंग यूट्यूब ग्राह्य धरता मॉनेटाईजसाठी, शॉर्ट व्हिडिओचं धरणार नाही. आता पण मी बघलं आहे माझं शॉर्ट व्हिडिओचो 9,000च्या पुढे माझं शॉर्ट व्हिडिओचो नुसत्या शॉर्ट व्हिडिओ मी थांबवलं आहे आता अपलोड करूचे. तरीसुद्धा लोक परत एकाच जाऊन बघतात आणि त्याचोच वॉच टायमिंग वाढानं. पहिलं तर तो काहीतरी 6,000वर होतो, 3 महिन्यात तो 4,000वर होतो, नंतर तो 6,000वर गेलो. आत्ता मी कालच त्याका बघलं आहे तर तो शॉर्ट व्हिडिओचो 9,000वर गेलो. म्हणजे लोक ते शॉर्ट व्हिडिओच बघतात किती काय सांगला तरी, लॉंग व्हिडिओ बघणत नाही. आणि लॉंग व्हिडिओचो ना वॉच टायमिंग कंप्लीट होऊक ना माका अजून थोडो वेळ असा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्ही लॉंग व्हिडिओ ना पूर्ण बघा माझो, म्हणजे कसा माका त्याचं वॉच टायमिंग पण मिळत ना. अर्धा तुम्ही पहिला बघतास, शेवटचा बघतास आणि मधला पुढे नेतास, मग त्यांनी वॉच टायमिंग मिळणार नाही. त्यांनी काय होतं माहिती आहे, पास तर सगळी होतं. म्हणजे मी तुमका एक उदाहरण देते. 10वीच्या परीक्षेक आपण बसलो, म्हणजे पहिल्यांदाच बसलो आणि पास झालो तरी पासच. आणि एक विषय लागलो आणि त्याका 2 वर्षांनी एक विषय घेऊन बसलो तरी तर पासच. पण पास पहिल्या वेळेत फटकन पास होणार आणि नंतर 2 वर्षांनी परत बसान पास होणार, ह्याच्यात आयुष्याचं टायमिंग वेस्ट होता ना. 2 वर्षात एवढी फुकट गेली ना. मग तसोच ह्यो प्रकार माझ्याबरोबर झालो. म्हणून मी सांगते की तर माझ्याबरोबर झाला ना तर तुमच्याबरोबर होऊ देत नको. कारण मॉनेटाईज तर माझं अकाउंट होतलो त्याबद्दल प्रश्नच नाही. पण हे आता पुढचे फुकट 4 महिने गेले ना, एवढ्या 4 महिन्यात मी माझे जे काही वेडेवाकडे असतील ना ते पैसे घेतले असते. 4 महिन्याचे पैसे इले असते माका. 4 नाही पण 3 महिन्याचे तर नक्कीच इले असते. पण आता माझं मॉनेटाईजचं वॉच टायमिंग कंप्लीट नाही झाल्यामुळे ना माझे ते पैसे मॉनेटाईजच नाही झालं तर पैशांचं काय रोलच नाही ना. तर मित्रांनो तुम्ही ती चुकी करू नको आणि माझ्या ह्या व्हिडिओतून तुम्ही बोध घ्यावा. कारण मी आता ह्यो मुद्दामून थोडंसं पुढे व्हिडिओ बनवलं आहे. कारण नवीन क्रिएटर असत त्यांनी खरा म्हणजे ना ह्या ऐकणं खूप गरजेचं असा, नाही तर ती माझ्यासारखीच जाऊन पुढे तोंडावर पडतली. कारण माझ्या बाबतीत पण तसाच झाला. लोकांचे पूर्ण व्हिडिओ ऐकले नाही आणि मग तोंडावर पडले. धन्यवाद.